शिर्डीत प्रेमसंबंधांच्या आडून एका तरुणीची तब्बल 5 वर्ष मानसिक, आर्थिक आणि शारीरिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे गोड आश्वासन देत विश्वास संपादन केला, वारंवार शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर लाखो रुपयांची रक्कम आणि सोनं घेत अखेर लग्नालाच नकार दिल्याचा गंभीर आरोप एका 29 वर्षीय तरुणावर पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दादाराव रामोजी भांगे वय 29 राहणार अवलगाव जिल्हा जालना असे आरोपीचे नाव आहे. शिर्डी पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार जून 2021 ते जून 2026 या कालावधीत आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आश्वासन देत शिर्डीतील एका हॉस्पिटलजवळ असलेल्या हॉटेल SS पॅलेस येथे वेळोवेळी बोलावून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रकरणी लग्न निश्चित होणार असल्याचा विश्वास निर्माण करून आरोपीने पीडितेकडून वेळोवेळी सुमारे 13 लाख रुपये रोख रक्कम तसेच 3 तोळे सोने घेतले. मात्र अनेक वर्ष आश्वासने देऊनही आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. तसेच रक्कम आणि सोनं परत देण्यासही टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पीडित तरुणीने अखेर शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 589/26 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रणजित गरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपीचा शोध आणि पुरावे संकलित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती शिर्डी पोलीस सूत्रांनी दिली आहे.